हॅलो फ्रेंड, स्वागत आहे मोळोने क्लासेसमध्ये. तर आज आपण इयत्ता 11वी कॉमर्सच्या अकाउंटन्सी या विषयाचं चॅप्टर 7 बघणार आहोत. तर त्यामधलं आपण घसाऱ्याचं एक गणित सोडवलेलं आहे स्थिर प्रभाग पद्धतीनुसार. तर आज आपण एकाच वर्षी 2 यंत्र जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्याची नोंद कशी करायची हे आपण पाहणार आहोत. तर हो का, इथे आपण उदाहरण लिहून घेतलेलं आहे. गणेश कंपनी लिमिटेड यांनी 1 एप्रिल 2015 रोजी ₹10,000चे यंत्र खरेदी केले. तर गणेश कंपनीने काय केले, 1 एप्रिल 2015 रोजी एक यंत्र खरेदी केले. म्हणजे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी एक यंत्र खरेदी केलेले यंत्र खरेदी केली व दुसरे यंत्र ₹30,000चे दिनांक 1 ऑक्टोबर 2015 रोजी खरेदी केले. तर त्यांनी दुसरे पण यंत्र त्याच वर्षी खरेदी केलेले आहे. तर बघा, आपण आर्थिक वर्ष हे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे आपले 12 महिन्याचं हे एक वर्ष आर्थिक वर्ष असतं. तर त्याच आर्थिक वर्षामध्ये 1 ऑक्टोबर 2015 रोजी त्यांनी दुसरे यंत्र खरेदी केलेले आहे. नंतर काय म्हणते, कंपनी प्रत्येक वर्षी स्थिर प्रभाग पद्धतीनुसार. तर आपल्याला गणितामध्ये ही पद्धतीकडे लक्ष द्यायचं आहे की ती पद्धत कोणती. तर इथं स्थिर प्रभाग पद्धतीनुसार 20% वार्षिक दराने 31 मार्चला घसारा आकारते. तर आर्थिक वर्षाचा शेवट हा 31 मार्चला होत असतो. त्या दिवशी ही म्हणजे ते 20% वार्षिक दराने घसारा आकारते. वरील माहितीवरून सन 2015-16, 16-17 व 2017-18 या 3 वर्षासाठी यंत्र खाते व घसारा खाते लिहून दाखवा. तर आपल्याला हे लिहून दाखवायचं आहे. तर इथं आपलं उदाहरण व इथं आपण हे गणित सोडवलेलं तर मी सांगते. तर गणेश कंपनी यांच्या पुस्तकात यंत्र खाते, आपल्याला हे टायटल लिहायचे अगोदर. नंतर जसे आपण खाते वही तयार करतो तसे आपल्याला हे कॉलम करून घ्यायचे आहेत. नावे साईड व जमा साईड, दिनांक, तपशील, रोजकीर्द पान नंबर, रक्कम रुपये. पुन्हा दिनांक, तपशील, रोजकीर्द पान नंबर आणि रक्कम रुपये. नावे साईड व जमा साईडचे कॉलम हे सेम असतात. मग आता आपल्याला बघायचे, इथं आपण उदाहरणामध्ये बघूया. 1 एप्रिल 2015 रोजी ₹10,000चे यंत्र खरेदी केले. तर इथं दिनांकमध्ये आपल्याला यंत्र कधी खरेदी केले हे आपल्याला डेट लिहायचे. मग 1 एप्रिल, 4 एप्रिल हा चौथा महिना आहे म्हणून 1/4/2015 आपण खरेदी केलं म्हणून बँक खाते. मग बँक खाते किती रुपयाचं घेतलं, तर आपल्याला मूळ किंमत काढायचं सूत्र गेलेल्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. पण आता इथं आपल्याला ते बसवण्यासाठी किती खर्च आला हे दिलं नाही, फक्त 10,000चे घेतले म्हणून त्याची मूळ किंमत पण 10,000 आली. मग आपण ही नोंद करून घ्यायची. मग बघायचं, आपण गणितामध्ये बघायचं की आपण ह्याच वर्षी दुसरे यंत्र घेतले का. तर आपण दुसरे यंत्र घेतले 30,000चे दिनांक 1 ऑक्टोबर 2015 रोजी. तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. तर ऑक्टोबर हा 10वा महिना येतो. तर मग आपल्याला इथं 1/10/2015 बँक खाते असं आपल्याला इथं लिहून घ्यायचे आणि त्याची आपल्याला किंमत बघायची 30,000. तर आपल्याला हे 30,000 इथं लिहून घ्यायचे. मग आता इथं पण आपल्याला सांगितलं आहे की घसारा हा 20% वार्षिक दराने 31 मार्चला आकारला जातो. तर इथं आपल्याला घसारा कधी आकारला जातो, 31 मार्चला. तर मग आपल्याला 31 मार्च इथं 1/3/2016. आता हे आर्थिक वर्ष असल्यामुळे 2015मध्ये 9च महिने येतात एप्रिलपासून ते डिसेंबरपर्यंत. मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आपल्याला 3 महिने हे दुसऱ्या वर्षातले घ्यावं लागतात, आपल्या चालू वर्षामधले दुसऱ्या वर्षातले. मग 15-16 मग घसारा खाते. आता इथं आपल्याला घसारा तर 2 किमती झाल्या. मग ह्या 2 किमतीवर आपल्याला घसारा काढायचा आहे 20%ने. तर पहिल्यांदा आपल्याला कच्चे करून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला इथं 1 नंबर टाकायचा, इथं 2 नंबर टाकायचा. तर पहिलं यंत्र आपलं आहे 10,000चं, दुसरं आहे 30,000चं. तर आपल्याला 20% वार्षिक दराने, तर मग इथं आपल्याला 20% वार्षिक दराने आपल्याला घसारा करायचा आहे. तर आपल्याला आता पहिलं यंत्र आपण 1/4/2015ला घेतलेलं आहे. तर
ते आणि त्याचा घसारा 31/3/2016ला बसलेला आहे. मग हे पूर्ण ह्या दोन्हीमध्ये पूर्ण हे 1 वर्ष झालं, म्हणून पहिल्या गणितामध्ये आपल्याला पूर्ण वर्षाचा घसारा बसवायचा आहे. तर आता आपल्याला 10% म्हटल्यावर 1 शून्य ड्रॉप करायचं, मग 10% येतो 1000. तर 20,000 ह्याच्या डबल करायचं म्हणजे 2,000. तर आपल्याला वजा घसारा करायचे, मग इथं 2,000 वजा, इथं 2,000 वजा करायचेत आपल्याला. 0 0 0ला 0 0ला 0, 10मधून 2 गेले 8, 1 तर नाही, मग किती आले 8,000. मग आपल्याला असंच इथं पण करून घ्यायचे, पण इथं आपल्याला बघायचे की आपण यंत्र किती दिवस ते आपण वापरले. तर 1/10/2015 ते घसारा कितीला लागलाय 31/3/2016ला. तर आपल्याला आर्थिक वर्ष बघायचं, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, आणि ऑक्टोबरला आपण ते खरेदी केले. तर आपण ते कंप्लीट 6 महिने वापरलं व 6 महिने आपण ते कंप्लीट वापरले, म्हणून घसारा कितीचा बसणार 6 महिन्याचा. मग आता बघायचं 20% किती येतो 3,000. तर 3,000 हा झाला 10%, तर 20% किती झाला 6,000 येणार. तर 6,000 हा वर्षाचा घसारा लागलाय, आपण वर्षाचा काढला. मग ह्याच्यामध्ये आपल्याला एका वर्षाचा कट करा, म्हणजे अर्ध्या वर्षाचा कट करायचा आहे. मग 6च्या निम्म किती 3,000. मग अर्ध्या वर्षाचा घसारा किती लागला 3,000. मग ह्याच्यामधून 3,000 वजा करायचे. तर इथं आलं हे. मग आपल्याला ह्याची लगेच नोंद करून घ्यायची. ह्या दोन्हीची आता ह्याची आणि ह्याची इथं बेरीज लिहायची. मग 3 आणि 2 किती 5,000, आणि ह्या दोन्हीची आपल्याला बेरीज लिहून घ्यायची, म्हणजे आपल्याला पुढं सोपं होतं. तर ही 35,000 ही आपली एका वर्षाची आपण नोंद ही कच्चं करून घेतलेलं आहे आपण. आता इथं लिहायचे. तर बघा हे 10,000ला 10,000 हे 30,000. मग वर्षाच्या शेवटी घसारा आकारला जातो, म्हणून इथं आपण 31/3/2016 घसारा खाते लिहून टाकलं. मग आता पहिल्या यंत्रावर आपल्याला घसारा किती लागला आहे इथं बघायचं 2,000. मग हे 2,000 आपण इथं लिहायचं, आणि इथं 3,000. मग हे 3,000 प्लस करायचे, आपल्याला दोन्हीचं मिळून घसारा काढायचे. मग इथं प्लस 3,000, आणि ह्या दोन्हीची बेरीज करून आपल्याला इथं लिहायचे घसारा खात्याच्या समोर. आणि मग आपल्याला नावे बाजू जी, म्हणजे आता नावे बाजू आपली मोठी, मग नावे बाजूची आपल्याला बेरीज करून घ्यायची. मग 30,000 आणि 10,000 40,000, खाली डबल लाईन वर सिंगल लाईन ओढायचे. मग तिकडून इथं पण आपल्याला 40,000मधून वरचे 5,000 वजा करायचेत, मग राहिले 35,000. पण आपण इथं कच्चं केलेलं आहे, म्हणून ह्या दोन्हीची बेरीज, म्हणजे आपल्याला ह्या दोन्हीची बेरीज करून इथं लिहायची आणि ह्या दोन्हीची बेरीज करून इथं लिहायची. म्हणजेच 40,000मधून 5,000 गेले की 35,000, इथं पण 35,000 येतं आणि इथं पण 35,000. मग हे 35,000 आपण इथं लिहून घ्यायचे. आणि आता हे आपल्याला आर्थिक वर्षाच्या शेवटी रक्कम भेटली, म्हणून ते आपल्याला पुढच्या वर्षी न्यायची. पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या तारखेला न्यायची, पुढच्या आर्थिक वर्षात. तर मग इथं आपण शेवटची डेट टाकायची आणि शिल्लक खाली नेले म्हणायचं. मग नंतर आपलं इथं पुढचं वर्ष कधी चालू होतं 1/4/2017. मग इथं 16 येणार, 1/4/2016, कारण की फक्त 31 मार्च ते 1 एप्रिल येणार. मग काय लिहायचं शिल्लक खाली आले. मग आता आपली ही जी शिल्लक आपण आणली इथं खाली, ही आपल्या दोन यंत्राची मिळून आहे. मग ही इथं 35,000 घसारा वर्षाच्या शेवटी, म्हणून आपल्या पुढच्या आर्थिक वर्षाचे 3 महिने येतात, म्हणून आपण इथं 17 लिहिणार घसारा खाते. मग आता आपल्याला डबल आता घसारा काढायचं की त्या यंत्रावर दुसऱ्या वर्षी किती घसारा बसला. तर मग आपल्याला इथं स्थिर प्रभाग पद्धतीनुसार घसारा हा आपण मूळ किमतीवर आकारला जातो, म्हणून आता हा 10% आपली मूळ किंमत आहे, त्याच्यावर 20%ने आपल्याला घसारा काढायचा आहे. मग 10%ने किती येतो 1,000 रुपये, मग 20%ने किती येणार 2,000 रुपये. मग वजा घसारा आपल्याला 2,000 करायचा आहे. मग इकडं पण आपल्याला तसंच करायचं आहे. आता आपण हा 3,000 घसारा आपण अर्ध्या वर्षाचा काढला आहे, मग आता आपल्याला पूर्ण वर्षाचा काढायचा आहे. मग 1 शून्य ड्रॉप केलं की 3,000 राहतात. मग हे कितीने आलं 10%ने, तर 20%ने किती येणार 6,000. मग इथं 6,000 आपल्याला वजा करायचे.
मग आता 8मधून 2000 गेले, राहिले 6000. आणि 27,000मधून 6000 गेले, राहिले 21,000. आणि ह्या दोन्हीची आपल्याला बेरीज करायची, म्हणजे आपल्याला पुढं सोपं जाते. 6000 आणि 2000 8000, 21,000 आणि 6000 27,000. तर आपण वरची कशी नोंद केली होती तशी आपल्याला नोंद करून घ्यायची. इथं आपण घसारा खाते लिहिलं, तर पहिल्या यंत्रावर किती बसला घसारा आपल्याला 2000. तर 2000 हे 2000 आपण इथं लिहून घ्यायचेत, अधिक हे 6000. मग ह्या दोन्हीची बेरीज मिळून इथं 8000. आणि आता आपल्याला क्लोज करायचं म्हणल्यानंतर ते वर्ष 35,000ला 35,000 इथं नावे बाजू शिल्लक आहेत, खाली डबल लाईनवर सिंगल लाईन, तेच आपल्याला इकडं ओढून घ्यायचे. आणि 35,000मधून 8000 गेले, राहिले 27,000. ते 27,000 बघा, आपण ह्या दोन्हीची बेरीज केली की ही रक्कम आणि ही रक्कम सेम येते, म्हणून हिथं आपण कच्चं वर्किंग केलं की हेच हिथं लिहून टाकायचं. मग 27,000. मग हे 27,000 आपल्याला कधी दिसतात? वर्षाच्या शेवटी दिसतात. मग वर्षाच्या शेवटची डेट, हीच डेट इथं टाकायची, 31/3/2017. शिल्लक खाली नेली आणि नंतर आपल्याला हे पुढच्या दिवशी दिसणार आहे. मग 1/4/2017 येणार, कारण की ते चौथा महिना चालू झाला आपला आर्थिक वर्षाचा. आपला रेग्युलरचा ते चौथा महिना चालू होते आणि आर्थिक वर्ष पहिल्यापासून चालू होते, म्हणून 1/4/2017. शिल्लक खाली आले, 27,000 शिल्लक आले. मग घसारा हा वर्षाच्या शेवटी, म्हणून नंतर आपल्याला ती इथे 17, मग इथं 18, 3 महिन्यामुळे आपण इथं 18 घ्यायचं घसारा खाते. आणि आपण जसा वर घसारा काढला, पहिल्यांदा पहिल्या यंत्राचा काढायचा, नंतर दुसऱ्या यंत्राचे, ते कच्चं वर्किंग करायचं, म्हणजे आपल्याला सोपं जातं. आणि त्याच्यानुसार मग आपण मांडायचं. ह्या दोन्हीची बेरीज इथं लिहायची घसाराला. आणि मग ह्या नावे बाजू जास्त आहे त्यामुळं इथं 27,000 बेरीज करायची. डबल लाईन्स, खाली डबल लाईनवर सिंगल लाईन मारून इकडं पण जमा बाजूला पण तसंच करायचं. 27,000मधून 8,000 गेले की 19,000 राहतात. तेच इथं डेट टाकून आपल्याला आर्थिक वर्षाच्या शेवटी दिसतात, म्हणून शिल्लक खाली नेले म्हणायचं. आणि पुढच्या दिवशी ते आपण नंतर व्यापारासाठी वापरणार आहे, त्याच्यामुळे शिल्लक खाली आले 19,000. मग हे आपलं यंत्र खाते क्लोज होते. मग यंत्र खाते झाल्यानंतर आपल्याला यंत्र खाते आणि घसारा खाते काढायला सांगितले. मग नंतर घसारा खाते आपण काढून घ्यायचे. तर घसारा खात्यामध्ये पण आपल्याला असेच कॉलम करून घ्यायचे आहेत. दिनांक, तपशील, रोजकीर्द, पान नंबर, रक्कम रुपये. नावे बाजूसारखे जमा बाजूला पण करायचे आणि घसारा खाते इथं टायटल द्यायचं आपल्याला. मग आता जेव्हा आपण यंत्र खाते काढलं तेव्हा आपल्याला घसारा खाते काढायला सोपं जातं. मग आपण बघायचं की घसारा कोणत्या तारखेला लागलाय. मग 31/3/2016ला. मग तीच डेट आपण इथं लिहून घ्यायची आहे घसारा खात्याच्या ह्याच्यामध्ये. 31/3/2016. जेव्हा म्हणजे ज्याचं खातं असतं त्या खात्यात आपण त्याच्या नावाचा उल्लेख करत नाहीत, म्हणून घसाऱ्या खात्यामध्ये आपण यंत्र खात्याचा उल्लेख करायचा आहे. जसं आपण यंत्र खात्यामध्ये घसाऱ्या खात्याचं केलं आहे, तसा घसारा खात्यामध्ये आपण यंत्र खात्याचा उल्लेख करायचा आहे. मग आता इथं बघायचं आपण 31/3/2016ला घसारा खाते. तर घसारा किती बसलाय? 5,000. मग आपण ते डेट इथं टाकायची. फक्त घसारा खात्याचं त्याच्या नावाचा म्हणजे त्याच्या खात्यामध्ये त्याच्या नावाचा उल्लेख होणार नाही, म्हणून आपण ती यंत्र खाते लिहून घ्यायचं. रक्कम किती आहे? 5,000. मग ही 5,000 आपल्याला इथं 5,000 लिहून घ्यायची आहे. आणि आपण ती नंतर नफा तोटा खाते मध्ये जमा करतो, म्हणून ते त्याच दिवशी आपण जमा करतो. 31/3/2016ला डेट तीच राहू द्यायची. आणि नफा तोटा खाते 5,000. नंतर आपल्याला हे क्लोज करायचे. 5,000ला 5,000 इथं नावे बाजू, खाली डबल लाईनवर सिंगल लाईन. आणि नंतर जमा साईडला पण आपल्याला खाली डबल लाईनवर सिंगल लाईन घ्यायची आणि 5,000ला आपला 5,000 हे लिहून घ्यायचेत आपल्याला. मग हे पहिलं वर्ष आपलं क्लोज झालं. मग नंतर आता दुसरं यंत्र खाते जसं इथं केलं तसंच बघायचं. ह्याच्यामध्ये घसारा कधी बसलाय? 31/3/2017ला. घसारा खाते किती बसलाय? 8,000. तर यंत्र खाते आपण 8,000 लिहून घ्यायचं. ते नफा तोटा खात्याला 8,000 करायचं. असंच आपण पूर्ण त्याचं करायचं. मग आपलं हे गणित सोडून होते. तर हे गणित आपल्याला 12 मार्काला किंवा 8 मार्काला विचारलं जातं.
तर पुढच्या लेक्चरला मी प्ररासनाधिक्य पद्धतीनुसार गणिते कशी सोडवायची हे आपण पाहणार आहोत. तर थांबूया इथंच.